सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर बऱ्याच दिवसापासून भरपूर टाइमच्या कमेंट्स येत होत्या की ताई तू जो दिवाळीला जे काही सामान यूज केलं आहे त्यामध्ये जो अष्टलक्ष्मी दिवा आहे, त्यानंतर जे कमळ मी वापरलं होतं, त्यानंतर जो कळश होता, स्पेशली कळशसाठी भरपूर कमेंट्स आल्या. तर आज आपण त्याच कळशाबद्दल संपूर्ण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तर इथे जे हे बॉटल्स दिसत आहे तुम्हाला वेगवेगळ्या, तर हे जे आहे ना, हे ऑइल आहे. आता ह्याच्यामध्ये ना केशर आहे, चंदन आहे, गुलाब आहे, हिना आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल आहे. तर याचा वापर काय आहे ना, जेव्हा आपण दिवा वगैरे लावतो तेव्हा त्या दिव्यामध्ये नायचे 2 ते 3 थेंब टाकायचे. तर जो जसा जसा दिवा जळणार तसा तसा छान असा सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळत राहील. त्यानंतर हा थोडा थोडा आहे ना, तुम्ही सोफ्याच्या तिथे किंवा म्हणजे जिथे जिथे देवारा असेल किंवा जिथे तुम्हाला पूर्ण दिवसभर सुगंध पाहिजे तर थोडा कापसावर लावणे ना, ठीक आहे, असं वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचं आहे. खूप सुंदर याचा सुगंध येतो आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतं घरामध्ये. हा दिव्यामध्ये पण वापरू शकतात तुम्ही किंवा आपण असं फुलं वगैरे सजवतो त्यामध्येही टाकू शकता. आणि हे वॉटर बेस नाहीये, तर ऑइल आहे हे, त्यामुळे हे छान असं टिकून राहतं आणि दिवसभर छान सुगंध येतो. तर हे जे आहे ना, याच्यामध्ये 10 ml ची बॉटल आहे आणि हे वेगवेगळ्या याच्या प्राइस ऍक्च्युली माझ्या लक्षात नाही कितीला घेतलेल्या. वेगवेगळे प्रकारचे आहे. त्यामध्ये गुलाब आहे, हिना आहे, चंदन आहे, त्यामध्ये केशर मध्ये आहे, रजनीगंधा म्हणून आहे. पण याच्यामध्ये जे केशर मला जास्त आवडलं, हिना पण सुंदर आहे आणि गुलाब पण छान आहे. तर कोणाला हवे असतील ना तर त्यांनी नक्की हे घेऊ शकतात. पूजेमध्ये खूप सुंदर याचा उपयोग होतो. त्याचा जो फ्रेग्रन्स आहे ना, हा पण खूप सुंदर आहे. हा पण गुलाब मध्ये आहे. गुलाब नाही, हा वेगळाच आहे, मलाही माहित नाही. हा सुगंध मी पहिल्यांदाच बघितला. पण छान वाटतं. देवाऱ्यामध्ये आपण हिना वगैरे तर यूज करतो, पण हे देवींसाठी ना स्पेशली खूप छान आहे. देवींच्या अंघोळ झाल्यानंतर कापसावर घेऊन आहे ना वापर त्या देवीला लावण्यासाठी आहे ना, खूप मस्त आहे. तर मी पुढे जिथून मी हे सगळं सामान घेतलं आहे तर त्यांचा नंबर आणि ऍड्रेस मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर अशा प्रकारे हे ऑइल होते. त्यानंतर मला एक दुसरा एक आहे, हा आहे स्प्रे. हा स्प्रे बेस मध्ये आहे, गुलाब आणि कापूर मध्ये. तर याचा सुद्धा फ्रेग्रन्स खूप सुंदर येतो. हा थोडा थोडा घरामध्ये मारला किंवा पूर्ण देवपूजा झाल्यानंतर आपण देवाऱ्यात थोडासा इकडे स्प्रे केला ना देवाऱ्यामध्ये, खूप छान वाटतो. पण हो, हा जो आहे ना, फुलांवर स्प्रे करायचा नाही. फुलं लगेच काळी पडतात. का पडतात ते माहित नाही, पण फुलांवर आहे ना, मी चुकून जी उरली सजवली होती त्यावर स्प्रे केला तर पूर्ण पाकळ्या काळ्या काळ्या पडलेल्या. म्हणून हा कापडावर तुम्ही मारा किंवा डायरेक्टली असा फुलांवर वगैरे मारू नका. हा पण खूप सुंदर आहे आणि रिअल गुलाब सारखा याचा फ्रेग्रन्स येतो. त्यामध्ये हा एक माझ्याकडे आहे. त्यानंतर वृंदावन म्हणून आहे. हा मला स्पेशली इतका नाही आवडला, पण छान आहे. जर कोणाची चॉईस प्रत्येकाची वेगवेगळी असते. मला गुलाब आणि हा चंदन आणि कापूर आहे ना, हे मला 2 स्पेशली खूप आवडले. त्यानंतर अगरबत्त्या दाखवते मी तुम्हाला. मी ज्या पूजेमध्ये अगरबत्त्या वापरते ना त्या मी तुम्हाला दाखवते कुठल्या कुठल्या वापरते. त्यानंतर हे धूप स्टिक आहे. हे धूप स्टिक जे आहेत ना ते अशा प्रकारे येतील. त्यामध्येही वेगवेगळे आहेत. हे बघा, ज्यांना अगरबत्ती वगैरे लावायची नसेल तर ते असे धूप स्टिकही वापरू शकता. खूप छान याचाही सुगंध येतो. यामध्ये हे 3 प्रकार आहे. एक स्वामी समर्थ म्हणून आहे, एक केसर कस्तुरी म्हणून आहे आणि ही जी आहे ना ही हिना म्हणून आहे. या 3 माझ्याकडे. मी कधी कधी गुरुवारी वगैरे ना ह्या लावते किंवा किचन मध्ये वगैरे लावते. त्यानंतर ही दुसरी माझ्याकडे अगरबत्ती आहे, विठ्ठल म्हणून. ही सुद्धा खूप सुंदर आहे. ही पण मला खूप आवडली. ही एक वक्रतुंड म्हणून आहे. ही पण छान आहे. अगरबत्त्या सगळ्या छान आहे. थोड्या महाग आहे पण छान आहेत. अगरबत्तींचा जो फ्रेग्रन्स वगैरे आहे ना तो छान आहे. ही स्वामी समर्थ हिना अगरबत्ती आहे. ही सुद्धा खूप छान आहे. बराच वेळ आहे ना जळतात. बराच वेळ याचा सुगंध राहतो. दिवसभर सुगंध राहत नाही. कदाचित आपण घरातच राहतो म्हणून आपल्याला तो कंटिन्यू येत नसेल. बाहेरून कोणी आलं ना त्यांना जाणवतं की खूप छान असा घरामध्ये छान सुगंध येतो आहे, पण दिवसभर असा नाही टिकून राहत. तर हे माझं अगरबत्तीचं कलेक्शन आहे.
हे मी जे आहे ना अगरबत्ती, हे मी वेगळ्या ठिकाणी घेतलं आहे. आणि त्यानंतर आहे ना, ह्या ज्या अगरबत्त्या आहे ना, ह्या पण खूप सुंदर अगरबत्त्या आहेत. ही हिना अगरबत्ती आहे, ही हरे कृष्णा म्हणून अगरबत्ती आहे. त्यानंतर ह्या नॉर्मल अगरबत्त्या आहे. हिची जी किंमत आहे ना, हे बघा, ही 250 ग्राम जे आहे ना 90 रुपयाची आहे. आणि ही जी मी आहे ना उल्हासनगर वरून घेतली आहे. त्यानंतर ना ह्या नॉर्मल आहे, याचाही सुगंध खूप सुंदर येतो आणि बराच काळ टिकतो. स्पेशली यांची जी हिना अगरबत्ती आहे ना, ती मला खूप आवडते आणि मी बऱ्याच वर्षापासून वापरते आहे. ही आय थिंक 160 रुपयाला आहे ना, काहीतरी 50 ग्रामच आहे ही वाली हिना अगरबत्ती. आणि सेम ही सुद्धा तर खूप छान आहे. एक जरी लावली ना तर खूप म्हणजे बराच वेळ सुगंध राहतो. ही अगरबत्ती मला पर्सनली खूप आवडते. उल्हासनगरला तुम्ही कधी गेलात ना तर तिथे जे लाईट्स वगैरे भेटतात, त्यानंतर तोरण वगैरे भेटतात, तिथे एक मोठं दुकान आहे. त्या दुकानाचं स्पेशल मला नाव नाही माहिती, पण तिथे अगरबत्तीचं एकच दुकान आहे, मोठं दुकान आहे. तर तिथे ह्या अगरबत्त्या भेटतात. जर कधी तुम्ही तिकडचे म्हणजे कोणी असाल तर तुम्ही नक्की वापरू शकता. छान अगरबत्त्या आहेत त्यांच्या. त्यानंतर ह्या कॅन्डल, ह्या ज्या कॅन्डल आहेत ना, ह्या अशा कलरफुल मध्ये पण येतात. त्यानंतर ज्या आपल्या व्हाईट ट्रान्सपरंट असतात ना नॉर्मल कॅन्डल, तशा सुद्धा येतात. हे 50चं पॅकेट येतं आणि हे 100 रुपीजला 50 ज्या आहेत ना त्या. इथे लिहिलंय 4 तास चालतात, पण एवढ्या 4 तास काही चालत नाही, 2-2.5 तास चालत असेल. पण असा पेट वगैरे पकडत नाही आणि छान वाटतात. जर कधी आपली अशी, आता जशी माझी दिवाळीमध्ये रेड आणि येल्लो थीम होती, तसं तुम्हाला काहीतरी थीम करायची असेल किंवा देवीचं मंगळवारी वगैरे असं दिवे लावायचे असेल, तिथे पणत्या लावणं पॉसिबल नाही, तिथे ह्या लावायला ना खूप सुंदर आहे आणि हे कॉम्बिनेशन छान वाटतं. तर ह्या 50 ज्या आहेत ना नॉर्मली, त्या 100 रुपयाचं एक पॅकेट मी घेतलं होतं. त्यानंतर ही याच्यापेक्षा पण थोडी मोठी साईज येते, ती आय थिंक डीमार्ट मध्ये भेटते. ती बराच वेळ चालते, ही 2-2.5 तास चालत असेल. त्यानंतर हेही विचारलं गेलं होतं म्हणून सांगितलं. ह्या पण खूप छान आहे, अशा वेगवेगळ्या कलरच्या तुम्ही आणून ठेवल्या आणि काही असेल ना तेव्हा तुम्ही डेकोरेशन मध्ये यूज करू शकता. असं नाही की देवासाठी, बाकी इतर डेकोरेशन साठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. लाभ म्हणून होतं, पण हे खूप सुंदर वाटत होतं म्हणून मी हे ना पूजेत हे सुद्धा मांडलं होतं. कारण म्हणतात ना, लक्ष्मी जी असते ना, ती पहिलं प्रतीक जे आहे लक्ष्मीचं ते गायीपासूनच आहे. म्हणजे जिथे गायीचं अस्तित्व तिथे लक्ष्मी 100% येते. म्हणून मला हे खूप सुंदर वाटलं आणि मी हे पूजेत सुद्धा मांडलं होतं. तर बघा हे किती सुंदर आहे. आणि हे 60 का 70 रुपयाचं मी घेतलं होतं, असंच लोकल मार्केटमधून उल्हासनगरवरून घेतलं होतं. पण पूजेमध्ये ना खूप सुंदर वाटत होतं. त्यानंतर ह्या दिवाळीला प्रत्येकाच्या रांगोळीमध्ये तुम्ही हा पॅच बघितला असेल, बघा किती सुंदर आहे. आणि माझं रेड आणि येल्लो कॉम्बिनेशनला थोडं मॅच करत होतं आणि मी ठरवलं होतं म्हणून मी हे पॅच घेतलं. हे पण 60 रुपीजचं असेल आणि बरंच मोठं आहे. म्हणजे माझे हे बघा दोन्ही हात आहे ना प्रॉपर असे बसतायत, म्हणजे असे करून नाही, असे एवढा मोठा आहे. आणि मोठी रांगोळी काढली ना, माझ्या रांगोळी तुम्ही बघितलं असेल, सुंदर वाटतं. बघा किती छान आहे. आणि मटेरियल पण खूप असं लोकल नाहीये, ओके ओके मस्त आहे हे पण. त्यानंतर हे सुद्धा विचारलेलं बघा, आणि हे मी 100 की 110 रुपयाला हे घेतलं होतं आणि हे पूर्ण असा सेट आलेला मला. बघा किती सुंदर वाटतंय. हे 4 पाऊलं, एक स्वास्तिक आणि हे पूर्ण डायमंडचं आहे आणि लोकल नाही, चांगल्या क्वालिटीचं हे केलं गेलंय काम. कारण मी वर्क करते म्हणून मला माहिती आहे. तर छान आहे हे, म्हणजे 110 रुपयाच्या हिशोबाने खूप चांगली क्वालिटी आहे. हे मी लोकल मार्केट मधूनच घेतलं होतं. खूप सुंदर आणि ते पूजेमध्ये ना खूप उठून दिसत होतं. बघा किती सुंदर वाटतंय. त्यानंतर आहे ना, खरंच सांगते, ह्या कॅन्डल एवढा युजफुल आहे ना, फक्त पूजेमध्येच नाही तर आपण बर्थडेचं काही डेकोरेशन केलं किंवा काही देवीची स्पेशल पूजा मांडायची किंवा तुमच्या घरी लहान मुलं वगैरे आहे ना, तर तुम्ही ना नक्की ह्या कॅन्डल घरात घेऊन ठेवा. सेलवर असतात आणि इथे एक जे आहे ना, हे असं बटन असतं, फक्त त्याला ऑन करायचं. बघा किती सुंदर. जिथे दिवे लावणं पॉसिबल नाहीये ना, तर तिथे तुम्ही ना ह्या कॅन्डल वापरू शकता. खूप छान वाटतात. जेव्हा पूर्ण आहे ना, मी ह्या माझ्या जे कमळावर मला ज्या कमेंट्स आल्या ना त्याच्यामध्ये मी लावलं, तर बघा किती सुंदर वाटतंय.
म्हणजे कुठेही टेबलवर वगैरे जिथे म्हणजे आपल्याला काहीच भीती नाहीये नॉर्मली. आणि हे आता लाईट्समुळे तुम्हाला याचा जास्त उजेड कळत नाहीये, पण लाईट्स ऑफ मध्ये ना खूप सुंदर वाटतंय. हा नक्की आहे ना कधीही वापरू शकतात. आणि ना असं तरी तुम्हाला आर्टिफिशियल वाटतं, पण जेव्हा डेकोरेशन मध्ये ठेवतो ना तर खरोखर ह्या ज्या आहेत ना त्या मस्त अशा छान असे दिवे लावल्यासारख्याच वाटतात. तर तुम्हाला मी ह्या ठेवून सुद्धा दाखवते. तर असं तुम्ही नॉर्मली घ्यायला गेलं ना मुंबईत तरी 10 रुपीजला एक भेटतं, म्हणजे 10 रुपयाला काहीच नाहीये ना. 10 रुपीजला म्हणजे याच्यात 3 सेल असतात. आणि बघा किती छान आहे. आणि जेव्हा नको असेल तेव्हा तुम्ही ऑफ करून ठेवू शकतात. तर इथे 10 रुपीजला जे आहे ना त्या 10 रुपीजला, आणि असं पूर्ण जर तुम्ही हा 24चा बॉक्स घेतला तर तो 200 पर्यंत भेटतो. 250 पर्यंत बोलतात, पण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. तर याच्यामध्ये 24 येतात. तर मी ह्या आहे ना पहिले 10 रुपीजच्या घेतल्या होत्या असंच नॉर्मल मार्केटमधून. आणि सीएसटी ला गेल्यानंतर आहे ना मग हा पूर्ण एक बॉक्सच घेऊन ठेवला, म्हटलं कशातही वापर होईल. कारण बर्थडे वगैरे आणि काही ना काही माझ्याकडे कार्यक्रम असतातच, त्यामध्ये बऱ्यापैकी याचा यूज होईल म्हणून मी ह्या घेतल्या. तर बघा किती सुंदर वाटतंय. आता मी तुम्हाला लावून दाखवते. बऱ्याच ताईंच्या कमेंट्स होत्या की ताई तू पूजेमध्ये जे कमळ यूज केलं पितळाचं, तर त्याची किंमत सांग आणि कुठून घेतलं ते सांग. तर हे पहिली गोष्ट पितळाचं नाहीये. हे जे आहे ना हे नॉर्मल मटेरियल असतं पत्र्याचं, त्या टाइप मध्ये आहे. पण हे कमळ थोडं पत्र्याचे, पण याची क्वालिटी खूप चांगली आहे. प्रकारे हे कमळ आहे, इतकं सुंदर आहे ना, मला बघता क्षणी खूप आवडलं होतं. बघा असं आहे. हे ठेवून ठेवून आहे ना याचा थोडा कलर जातो, कारण माझ्याकडे दिव्याचा आहे त्याचा पण थोडासा कलर गेलेला. तर मी काय केलेलं ना माझ्याकडे आहे ना याच्यामध्ये लक्ष्मी ठेवली ना ते व्यवस्थित दिसत नाही. माझ्याकडे असा गोल्डन कलरचा एक डब्बा होता, तुम्ही याच्या जागी दुसराही घेऊ शकता. मी तो असा ठेवलेला आणि इथे लक्ष्मीजींना ठेवून आहे ना हे बघा असं ठेवलेलं. किती सुंदर वाटतंय. पण आता प्रॉब्लेम असा आहे की हे आवडलं बऱ्याच ताईंना, खूप ताईंना हे आवडलं, पण हे मी आहे ना नॉर्मल शॉपिंगला आपण विंडो शॉपिंग करतो ना त्या प्रकारे आहे ना दादरला मी एका ठिकाणी आहे ना बघितलं. हे ज्यांना जे मुंबईत राहतात त्यांना प्लाझा माहित असेल दादरचं, तर प्लाझाच्या तिथे ते बॅग्स वगैरे भेटतात ना, तर तिथे हे भेटतं. बघा किती सुंदर वाटतं. आणि एक त्याच्याकडे 2च पीस होते लास्टचे. हे कदाचित मला वाटतं ऑनलाईन भेटेल की नाही माहिती नाही, पण इतकं सुंदर म्हणजे ह्या पाकळ्या आणि त्याच्यामध्ये हे एक छोटंसं कमळ आणि त्याच्यामध्ये हे ठेवून आहे ना देवीची पूजा खूपच सुंदर वाटते. बघा किती सुंदर. आता मी सर्व लाईट बंद नाही करून दाखवले, पण बघा किती छान वाटतं. पूर्ण असं वाटतं कमळच आहे आणि खूप मस्त वाटतंय. तर इथे ना छोटंसं काहीतरी वाटी वगैरे ठेवून त्यावर ठेवा, म्हणजे देवीच्या हाईटला आहे ना असं पूर्ण कमळ मध्ये दिसेल. आणि हे दिवे लावा, खूप सुंदर वाटेल. असा मी हा घेतलेला 250 की 300 आता एक्झॅक्टली माझ्या लक्षात नाही, पण खूप छान आहे, क्वालिटी पण चांगली आहे. तर कोणाला हवा असेल तर आता ऑनलाईन तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून आहे ना चेक करू शकतात. ऑनलाईन भेटला मिशोवर किंवा अमेझॉनवर तर घेऊ शकतात, कारण हा नॉर्मल मार्केट मधून घेतलाय तर त्यांचं काही असा नंबर वगैरे नव्हता. आणि दिवाळीमध्ये माहिती आहे ना बरेच असे स्टॉल लागतात, तर त्यापैकी एक स्टॉल लागलेला म्हणून मी तिथून घेतलेला. तर इथे ही जी कडी आहे ना ही कळशावर ठेवण्याची कडी आहे. याला 3 हुक येतात, कुठे कुठे 4ही येतात. तर इथे ना व्यवस्थित असा गजरा त्यानंतर दागिने घालण्यासाठी ना याचा खूप यूज होतो. मी हे लावायचं आहे ना विसरली होती, पण छान आहे, व्यवस्थित आहे आणि चांगल्या क्वालिटीची आहे. बघा ही अशी आहे ना कळशावर ठेवून आहे ना त्याचा वापर होतो. म्हणजे नारळ नारळ जे असतं ना त्यावर आहे ना अशी समजा आता इथे तुम्ही नारळ ठेवला तर त्या नारळावर अशी ठेवायची आणि मग इथे जो आपण मुखवटा लावतो इथून असा गजरा, मग त्यानंतर दागिने, असं एक एक दागिना घालायला ना बघा किती छान वाटतंय. आता माझ्याकडे जो हा आहे ना हा कुंचन आहे. साऊथ मध्ये याचा वापर केला जातो. याची सेवा कशी करायची हे मी व्हिडिओ मध्ये दाखवलंच होतं. संपूर्ण माहिती याची जी आहे ना ती बऱ्याच ज्या ताई आहेत त्यांनी सांगितली आहे. मी पण याच्यावर तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ बनवून दाखवेन. तर हा असा आहे ना धनकुंचन येतो, साऊथ मध्ये याची सेवा केली जाते. आता आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये पण देवीला प्रसन्न करण्यासाठी आहे ना या लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी याची सेवा केली जाते. खूप छान आहे आणि जड सुद्धा आहे. आणि हा जवळजवळ आहे ना खूप मोठा आहे, म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला, हे बघा एवढा आहे, माझ्या पूर्ण पंजावर बसतोय, इतका मोठा आहे. त्याच्यानंतर याच्या सोबत आहे ना मला ही पोटली आली होती.
आता या पोटलीमध्ये जे सामान आहे ना ते तुम्हाला दाखवते. हे बघा, एवढं सामान माझ्याकडे आलेलं. आता बऱ्याच ताई याचं सेल करतात, पण त्यांच्याकडे वेगवेगळं सामान असतं. पण मी जिथून घेतलं ना तिथे मला हे सामान आणलेलं. हे बघा, एवढं सगळं आहे ना, कवड्या, शंख, याच्यात ते ना सुपारी आणि छोटं नारळ आहे, रुद्राक्ष आहे. हे बघा, एवढं सगळं गुंज आहेत. एवढं सगळं आहे ना सामान माझ्याकडे हे आलं होतं. हे बघा, आणि हा कळश आला होता. हा आता आहे ना मी मला वाटतं काहीतरी 1800चा का 1900चा घेतला. एक्झॅक्टली मला प्राइस माहित नाही. मी दादांचा नंबर देणार आहे, ऍड्रेस देखील देणार आहे. तुम्ही तिथे जाऊन किंवा ते ऑनलाईनही आउट ऑफ महाराष्ट्र पण पाठवतात. तुम्ही स्पेशली त्यांना कॉल करून विचारूही शकतात की हा कुठे, कसा आणि केव्हा म्हणजे आम्हाला भेटू शकतो. काही प्रश्न असतील तेही, आणि त्यांच्याकडे बरंच सामान आहे. आणि हा जो कुंचन आहे ना, हा धनकुंचन तर झालाच. आता धनकुंचन सोबत आहे ना, जो आता हा जो कळश आहे, जो खूप ताईंना माझा हा कळश आवडला. बघा, हा कळश किती सुंदर आहे. त्याच्यावर जे दिलं आहे ना, या अष्टलक्ष्मी दिल्या आहे. पूर्ण 8 लक्ष्मी आहे आणि याच्यावरचं जे काम आहे ना ते खूप सुंदर आहे. म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा बघितला होता ना दादांकडे, तेव्हाच मला खूप आवडला होता आणि मला तेव्हापासून घ्यायचा होता. पण खूपच म्हणजे थोडा महाग आहे हा, म्हणून मी घेतला नव्हता. पण काय माहिती, मी तुम्हाला बोलली ना की जसं लक्ष्मीपूजनला मला खूप अनुभव आले, त्यातला मी एक तुम्हाला व्हिडिओवर शेअर पण केला होता. तर मी लक्ष्मीला एकच बोलली की मला आज हा कळश काही करून देवी पाहिजे आहे, आणि अष्टलक्ष्मी दिवा देखील. हे दोन्ही दिवाळीच्या दिवशीच माझ्याकडे आले आणि खूप सुंदर वाटतो हा कळश आणि मला खूप आवडला आहे. याच्यावरचं जे काम आहे ना ते सुद्धा खूप सुंदर वाटतं. तुम्ही आहे ना तुमच्या कुळदेवतेचा आहे ना, जो कुळदेवतेचा जो कळश मांडतो ना तो याच्या सुद्धा मांडू शकतात. खूप सुंदर वाटेल. किंवा हा नुसता पाण्याने भरूनही आहे ना देवारात ठेवून पूजला ना तरी खूप सुंदर वाटतो. आता जसा हा धनकुंचन आहे ना, तसा सेम हा अष्टलक्ष्मी कुंचन आहे. म्हणजे याच्या सोबतही ना सेम हीच हे जे सामान दिसतंय ना हे सेम याच्या सोबत येतं. याच्यामध्ये सुद्धा तांदूळ वगैरे भरून जशी कुंचनची सेवा करतो ना तशीच ही अष्टलक्ष्मीची धनकुंचन सारखीच याची सुद्धा कळशाची पूजा करायची असते. तर तुम्ही तशीही करू शकता, किंवा आपण आता ज्या मार्गशीर्षचे गुरुवार आहे त्याच्यात देवीचं आपण जे सजावट करतो ना, तर त्याच्यातही हे सजवू शकता. पण आपण देवीचं आहे ना पूर्ण म्हणजे तिला वस्त्र घालतो, दागिने घालतो, तर हे पूर्ण झाकला जाईल. पण तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. पण याची जी सुंदरता आहे ना कळशाची, याला काही न घालताच याची सेवा करणं आहे. कारण याच्यावर जे अष्टलक्ष्मी आणि याच्यावरचं जे काम आहे ना ते खूप सुंदर आहे. आतून पण बघा, आणि बराच मोठा आहे. याची किंमत थोडी जास्त आहे, पण आहे पण खूप सुंदर. तर हा जो कळश आहे ना 3900, मी प्राइस वरती पण देणार आहे आणि सांगते सुद्धा आहे. 3900चा हा कळश आहे. बराच मोठा आहे, पण जड म्हणजे खूप जड पण नाहीये, पण खूप हलका पण नाही, पण खूप सुंदर आहे. म्हणजे याच्यावर ज्या अष्टलक्ष्मी वगैरे दिल्या आहे. आणि मी खरंच सांगते की मी खूप ठिकाणी याची प्राइस काढली. दादांकडे ज्या रेट मध्ये आहे ना त्या रेट मध्ये खरोखर नाहीये. की CST ला आहे ना जे मार्केट आहे पिठाचं भुलेश्वरला, तर तिथे सुद्धा मी विचारला तर मला याची किंमत तिथे आहे ना जवळजवळ 7000 सांगितलेली. 7000, आणि दादांकडे 3900 ला हा मला भेटला. खूप सुंदर आहे बघा. याच्यावरच्या ज्या लक्ष्मी आहेत ना किती कोरीव आणि किती सुंदर आहे. आणि मला हा कळश ना खूप दिवसापासून पाहिजे होता. याच्या खाली सुद्धा बघा अष्टकमल दिलंय, किती सुंदर. आणि आतमध्ये सुद्धा बघा किती, आणि पूर्ण पितळाचा आहे आणि खूप सुंदर वाटतो हा कळश. तर ह्या दोघांची सेवा आहे ना सेम आहे, पण हा कळश म्हणून आहे ना सगळ्या गोष्टींमध्ये वापरायला खूप सुंदर आहे. हा नुसतं देवारातही सजवून ठेवला ना तर रोज तुमची आहे ना 8 लक्ष्मींची ना न कळत तुमच्याकडनं सेवा घडणार आहे. मी हा माझा जेव्हा मोठा देवारा होईल ना तेव्हा मी नक्की हा कळश मांडणार आहे, कारण मला खूप आवडला आहे. आणि रोज एक नाही तर सगळ्या लक्ष्मीची माझ्याकडनं सेवा होईल, म्हणून मी हा कळश नक्की
देवाऱ्यात मांडणार आहे. तर ह्या 2 गोष्टी आहेत, त्यांची मी तुम्हाला प्राइस सांगितली आहे. त्यानंतर आता आपण येऊया हा जो अष्टलक्ष्मी दिवा आहे त्याकडे. तर बघा हा अष्टलक्ष्मी दिवा किती सुंदर आहे आणि हा सगळ्यात मोठा जो त्यांच्याकडे साईज आहे ना, तो कळश पण आणि हे पण अष्टलक्ष्मी दिवा, तर हा खूपच जड आहे, खूप वजन आहे याचं. आणि जवळजवळ ना 2.5 दिवस हा जो दिवा आहे ना तो माझा प्रज्वलित केलेला राहिलेला, खूप सुंदर. म्हणजे कुठेच काही जरा पण विजला नाही की काय नाही. मी दिवाळीच्या दिवशी लावला होता ना, तर 2 ते 2.5 दिवस खूप छान हा राहिला. त्यानंतर दिव्याच्या पाठीमागे सुद्धा इथे लक्ष्मी आहे बघा किती सुंदर. आणि त्यानंतर इथे गजलक्ष्मी आहे, अष्टलक्ष्मी आहे, पूर्ण अष्टलक्ष्मी दिल्या आहे. ऍक्च्युली हा जो दिवा आहे ना हा माझ्या एक रिलेटिव्ह कडे आहे, साऊथ वरून त्यांनी मागवला आहे. त्यांच्या ज्या लक्ष्मी आहेत ना इतक्या सुंदर आहे आणि मी तो खूप शोधला, मला तो दिवा नाही भेटला. पण तो जवळजवळ 5 ते 6 किलोचा आहे, पण खूप सुंदर आहे तो दिवा. आणि त्याच्यावरच्या ज्या अष्टलक्ष्मी आहेत ना त्या याच्यापेक्षा पण आहे ना कोरीव आहे, खूप कोरीव आहे. आणि तो दिवा मला खूप आवडलेला, पण तो ऍक्च्युली आपल्या इकडे मुंबईमध्ये कुठेच नाही भेटला. तो जो दिवा आहे ना तो तुम्हाला साऊथ मध्येच भेटेल. खूप सुंदर होता आणि हा दिवा जेव्हा लावला ना याची पूजा करताना खरोखर खूप प्रसन्न आणि खूप सुंदर वाटतं. आता जी आपली 4 किंवा 5 ला पौर्णिमा आहे नोव्हेंबर, तेव्हा मी पूजा करेल ना तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल याची सेवा करून. तेव्हा बघा किती सुंदर. आणि माझी कोणी अजूनपर्यंत व्हिडिओ नसेल बघितला ना दिवाळीचा तर तो एकदा जाऊन बघा, किती सुंदर वाटतो, खूप सुंदर आहे हा दिवा. आणि ह्या दिव्याची जी किंमत आहे ना ही 1650 आहे. 1650चा हा दिवा मी घेतला आहे. तर हे सगळं जे काही सामान आहे ते मी नक्की घेतलं कुठून, तर इथपर्यंत ज्यांनी व्हिडिओ बघितला त्यांचे खूप धन्यवाद. तुम्ही माझा व्हिडिओ बघितला. फक्त मला एवढंच सांगायचं की जो काही तुम्ही व्हिडिओ बघतात ना तो पूर्ण प्लीज बघत जा, संपूर्ण माहिती ऐकून घेत जा, शेअर करत जा ज्यांच्यापर्यंत ज्यांना गरज आहे या वस्तूंची. कारण आजकाल मार्केटमध्ये फसवेगिरी खूप चालू आहे आणि काही दुकानदार तर नीट म्हणजे कस्टमरशी बोलत सुद्धा नाही, एवढे उद्धट बोलतात ना, जसं काय आपण त्यांच्याकडे पैसे देऊन ना फ्री मध्ये सामान घेतोय. तर जिथे रिस्पेक्ट आहे, जिथे छान आहे आणि ज्या दादांच्या कडनं मी हे सामान घेतलंय ना ते खरोखर प्रत्येक कस्टमरला ना खूप छान रिस्पेक्ट देतात, व्यवस्थित अटेंड करतात. पर्सनली ते स्वतः आहे ना सगळ्यांकडे लक्ष देतात. जो कोणी कस्टमर सिंगल असू द्या जास्त असू द्या, आणि आपल्या बायका लोकांचं माहिती नाही, एक वस्तू बघणार नाही 10 वस्तू बघणार, 10ची किंमत काढणार, 2 दुकानं फिरणार आणि मग येणार. तर जिथपर्यंत म्हणजे मी तरी ना 2-3 दुकान बघितल्याशिवाय कधीही वस्तू घेत नाही. मी दादांकडे हा दिवा बघायला गेली होती तर मला वाटलं महाग असेल म्हणून मी CST ला पण इन्क्वायरी केली, तर दादांपेक्षा आहे ना म्हणजे कुठेच स्वस्त नाही असं तरी मला जाणवलं. आणि म्हणून मी त्या दिवशी नाही घेतला मी, आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी हा दिवा घेतला. तर हा 1650 ला पडला आहे. खूप म्हणजे खूप मोठा दिवा आहे, खूप छान आहे, मला खूप आवडला हा दिवा. तर बघा किती सुंदर आहे. तर आता हे दिवा, अगरबत्ती, त्यानंतर हा कळश, हे सगळं जे सामान मी घेतलंय हे दादर वरून घेतलं आहे आणि हे घेतलं आहे बाप्पा मोरया स्टोअर मधून. आता बऱ्याच ताईंना माहिती असेल बाप्पा मोरया स्टोअर कुठे आहे. तर जो देवीचा मुखवटा आहे ना तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते की मी तो कुठून घेतला आहे. तर मी तोही आहे ना बाप्पा मोरया स्टोअर मधूनच घेतला आहे. खूप सुंदर देवीचा मुखवटा आहे, मी तोही तुम्हाला पुढे दाखवते. तर त्यांच्याकडे आहे ना खरंच सामान खूप छान भेटतं. काही गोष्टी आपल्याला महागाच्या वाटतात, पण त्याच सेम गोष्टी तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेलात ना तर त्यांच्यापेक्षा जास्तच किंमत आहे. हे मी स्वतः इन्क्वायरी केल्यानंतरच मी असं कोणाचे तरी प्रमोशन बघून किंवा बरेच रील्सवर त्या बाप्पा मोरया स्टोअरचं जे आहे प्रमोशन्स वगैरे करतात, दाखवतात, पण नाही, मी कोणावर विश्वास न ठेवता मी स्वतः जाऊन बघितलं आहे. कारण आजकाल आहे ना इंस्टाग्रामवर ज्या गोष्टी फेमस होतात ना त्या सगळ्याच गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवू नका. तर ते का विश्वास नका ठेवू, तर तसे मला 2 अनुभव आले, तेही पाहिजे तर मी तुम्हाला पुढे शेअर करते. एखादा मिलियन मध्ये व्हिडिओ जातोय किंवा एखादा दुकानदाराचा आहे ना 17 जण येऊन प्रमोशन करतायत, तर ते तितकंसं खरंच आहे असं नसतं. तिथे आपण जेव्हा स्वतः जातो, स्वतः अनुभव घेतो ना तेव्हाच त्या गोष्टीवर विश्वास केला गेला पाहिजे.
तर मी स्वतः जाऊन बघितलं आहे. दादा बोलायला पण चांगले आहे, रिझनेबल प्राइस मध्ये आहे आणि मेन त्यांच्याकडचं सामानही खूप छान आहे. तर ही जी आहे ना, ह्या सगळ्यांची किंमत मी तुम्हाला सांगितली आहे. मी दादांचा जो ऍड्रेस आणि नंबर आहे ना तोही देणार आहे. बऱ्याच लोकांना माहिती असेल बाप्पा मोरया स्टोअर म्हणून दादरला आहे. तर तिथून आहे ना तुम्हाला हवं ते तुम्ही घेऊ शकता. दादा जे आहेत ना कस्टमाइज वगैरे करून पण बऱ्याच गोष्टी देतात. तर खूप छान छान त्यांच्याकडे वस्तू आहे. तर त्यानंतर आहे ना आपल्याला एखादी गोष्ट माहित नसेल ना तर ती समजून देखील सांगतात. तर मग त्यातला माझा एक अनुभव सुद्धा मी तुम्हाला पुढे शेअर करते. तर आपण देवीचा मुखवटा बघूया पहिला. याच्याबद्दलही मला खूप कमेंट्स आल्या की ताई हा जो मुखवटा आहे ना तो कितीला घेतला आहे. बऱ्याच ताईंना आवडलेला. जेव्हा मी दादांकडे हा मुखवटा घ्यायला गेलेली ना तर सेम असाच दुसराही मुखवटा होता, फक्त त्याला मळवट नव्हता आणि हे जे कलर शेड आहे ना थोडासा ब्लॅक होता. तर मी खूप कन्फ्यूज होती तो घेऊ की हा घेऊ, कारण या मळवटमुळे आहे ना की या मुखवट्याची जी किंमत आहे ना ती जास्त होती. म्हणून मी काय विचार केला मी तो घेते आणि त्याला कलर करून घेईल, जसं माझ्या पहिल्या मुखवट्याला मी केलं होतं. म्हणून म्हटलं मी कलर करेल. पण काय माहिती मला हाच मुखवटा खूप आवडला. पण असं एक डोळ्यांचं जे काम आहे ना ते मला थोडंसं आवडत नव्हतं. मला अजून रेखीव डोळे पाहिजे होते. तर दादांना म्हटलं मला डोळे नाही आवडत आहे. तर दादा बोलले ताई तुम्ही बिंदास्त हा घेऊन जा. हा घेऊन गेल्यानंतर जेव्हा तुम्ही याला देवीचं रूप द्याल ना तेव्हा हा मुखवटा अजून सुंदर वाटेल. आणि खरोखर दादाची ती गोष्ट ना मला खूप पटली. आणि जेव्हा मी देवीला आहे ना जेव्हा रूप देवीचं एक एक दागिना घातला, जेव्हा पूजेमध्ये मी मांडणी केली ना खरोखर खूप सुंदर रूप दिसत होतं. तर तसं म्हणून मी काय बोलले ना की दादा आहे ना असं समजून सुद्धा सांगतात. एखाद्या गोष्टीची आपल्याला माहिती नसेल ना तर ते आपल्याला समजून सुद्धा सांगतात. मला आहे ना एक छोटीशी ना अशी गणपतीची आणि सरस्वती आणि लक्ष्मीची छोटी मूर्ती घ्यायची होती. कारण लक्ष्मी पूजनला काय होतं ना देवाऱ्यातल्या मूर्त्या आहे ना मग पूजेमध्ये मांडावं लागतं आणि देवारा खूप असा सुना सुना दिसतो. तर मी त्या मूर्त्या घेऊन आहे ना दादा म्हटलं मला छोट्याच पाहिजे, मला तिजोरीमध्ये त्या ठेवायच्या आहे. तर दादा बोलला ताई तिजोरीमध्ये ठेवायचे नसतात देव बंद करून, तर तुम्ही तिजोरीमध्ये नका ठेवू. मग नंतर मी विचार केला की आता डबल डबल देव होतील आणि मग ते डबल डबल देव देवारात ठेवू पण शकत नाही. म्हणून मग मी ते कॅन्सल केलं आणि हा मुखवटा दादाच्या बोलण्यावर घेतला. पण खरोखर सांगते आणि दादांना सुद्धा थँक्यू की त्यांनी मला सांगितलं. पण खूप सुंदर वाटतोय आणि मला एवढा आवडला ना हा मुखवटा. कारण माझ्याकडे जे आहे ना तो लक्ष्मीचा जो ब्लॅक टोन मध्ये असतो ना, जी आपली अंबाबाई आहे कोल्हापूरची, तेच सगळे होते. आणि एक दुसरा मी जो घेतला आहे ना तो तुळजाभवानीचा घेतलाय. तर अशा शेड मध्ये ना माझ्याकडे एक पण मुखवटा नव्हता. तर हा बघा एवढा मोठा मुखवटा आहे. हे जवळजवळ एवढा मुखवटा आहे. याचं लिहिलेलं पण असेल किती इंचाचा आहे. आय थिंक हा 21 इंच वगैरे मला वाटतं असायला पाहिजे. तर हा बघा एवढा सुंदर आहे. आणि याची जी किंमत आहे ना 2850 आहे. आता तुम्ही म्हणाल ताई एवढी का, तर तुम्ही दादांशी बोलू शकतात. ते म्हणजे ते तुम्हाला काही डिस्काउंट वगैरे देत असेल तर तुम्ही त्यांच्याकडे मागू शकतात. तर बघा किती सुंदर हा मुखवटा आहे. आणि जेव्हा पूजा मांडली ना अक्षरशः देवी ना जिवंत वाटत होती. आणि ती पूजा आहे ना उत्तर पूजा करूच नाही असं मला वाटत होतं. तर खूप सुंदर ही नथ पण आहे ना देवीला एकदम नाजूक आहे. देवीचं जे रूप आहे ना ते खूप असं नाजूक आणि सुंदर वाटत आहे. बघा किती छान आहे. आता 2850 हा मुखवटा आहे. आणि मी पुढे ना त्यांच्याकडे बघितलेले सगळे मुखवटे आहे ना त्याची पण क्लिप याच्यामध्ये ऍड करणार आहे. तर त्यांच्या शॉपमध्ये जेव्हा मी गेलेली ना तर मी तिथला एक व्हिडिओ घेतला आहे, तो सुद्धा मी आपल्या व्हिडिओमध्ये ऍड करणार आहे. तर आता बघा मी हे जे काही तुम्हाला सगळ्या गोष्टींचे प्राइस सांगितले आहे, सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे. आता मी ऍड्रेस आणि दादांचा नंबर तो देखील देणार आहे. तरी पण आता यावरही तुम्ही चेक करू शकता. तरी कमेंट्स येतील कारण तुम्ही स्किप करून बघतात ना म्हणून तुम्हाला संपूर्ण माहिती भेटत नाही. तर ज्या ज्या ताईंना इच्छा आहे तर देवीने त्यांना हा कळश नक्की त्यांच्या घरामध्ये आणून द्यावा हीच देवीच्या चरणी प्रार्थना. सगळ्यांना ज्यांना पूजेची आवड आहे ना ते सगळं तुम्हाला भेटो ही स्वामी चरणी देखील प्रार्थना. तर बघा हा कळस मला एवढा आवडला आहे ना म्हणून मी तो घेतला. आणि मला बऱ्याच म्हणजे जवळजवळ 1.5 वर्षापासून घ्यायचा होता हा कळश. मला मी बघितलेला असंच एक रील्स मध्ये बघितलेला, साऊथचीच ती रील्स होती, मला खूप आवडलेला. पण हा नंतर जेव्हा आला ना आपल्या इकडे तेव्हा मी म्हंटल आता मी हा घेणारच. आणि तो जो हा कळस जो आहे ना माझ्याकडे दिवाळीच्या दिवशी आला ना मला खूप आनंद झालेला.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्ही हा कळश घेणार आणि जेव्हा तुम्हाला आणायचं आहे ना घरामध्ये, तेव्हा येताना आहे ना याच्यामध्ये पूर्ण तांदूळ भरून आणायचे. तेव्हा असा रिकामा कळश घरात घेऊन नाही यायचा, याच्यामध्ये तांदूळ भरायचे आणि मग आहे ना तो घरात आणायचा. आणि आणायच्या आधी छान ह्या कळशाला ना हळदी कुंकू लावायचं. जे कोणी घेऊन आले असते ना त्यांना हळदी कुंकू लावायचं. आणि याला आहे ना याची उंबरठ्याच्या बाहेरच याची पूजा करून मग आतमध्ये घ्यायचं, कारण ह्या अष्टलक्ष्मी आहे, ह्या लक्ष्मी स्वरूपात तुमच्या घरी येत आहे. म्हणून याला आहे ना देवीला प्रिय काय आहे? तांदूळ. लक्ष्मीला सगळ्यात प्रिय तांदूळ आहे, म्हणून हा तांदळाने पूर्ण भरून हा कळश घरात घेऊन यायचा. तर चला ताईंनो, व्हिडिओ जो तुम्हाला हवा होता, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये द्यायचा प्रयत्न केला आहे. तरीही काही तुमचे अजून काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आपला व्हिडिओ कसा होतो आहे तेही सांगा. आज सकाळचा जो व्हिडिओ अपलोड केला ना त्याच्यामध्ये आवाज थोडासा वेगळा येतोय, कारण मी माईक घेतलाय. तर मला सांगा नक्की माईक मध्ये आवाज व्यवस्थित येतो आहे की मी नॉर्मली व्हिडिओ करायची त्यामध्ये आवाज व्यवस्थित येतो आहे. तर मला आजच्या व्हिडिओमध्ये असं थोडं खरखर जाणवलं, पण आता मी पुन्हा जे माईक वरच बोलून आजचा हा व्हिडिओ करते आहे. बघू आता कसा आवाज येतो याच्यामध्ये. तर आपल्या व्हिडिओला छान तुम्ही लाईक करताय, शेअर करताय, कमेंट्स करताय, त्याबद्दल तुमचेही मनापासून धन्यवाद. खूप काही बोलायचं असतं, पण एक 17 ते 18 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळंच बोलू शकत नाही. आणि तुम्हाला माझं काय आवडतंय? देवपूजा आवडते, डेली रुटीन आवडतंय, कारण रोज रोज देवपूजेमध्ये दाखवून काय दाखवणार आहे, थोडंसं असं वेगळंही मी बनवण्याचा प्रयत्न करते आहे. आणि एक ताईंची कमेंट्स होती की ताई तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान असतात, पण तुम्ही स्वतःला कधी दाखवता आहे? तर मी अजून तेवढीशी कम्फर्टेबल नाहीये स्वतःला दाखवण्यामध्ये. तर जेव्हा मला कम्फर्टेबल वाटेल आणि मलाही कॉन्फिडन्स येईल की हो मी आता सगळ्यांसमोर स्वतः जाऊन बोललं पाहिजे, तेव्हा मी नक्की दाखवायचा प्रयत्न करेल. पण तोपर्यंत मला न बघता तुम्ही इतकं प्रेम देता आहे तर त्याबद्दल मी मनापासून तुमचे धन्यवाद बोलते. आणि मी लवकरात लवकर प्रयत्न करेल की मी तुमच्या समोर यावी म्हणून. आणि न बघताच एवढं प्रेम दिलंय त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद. स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.